नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्राचा या प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा GD 2024 साठी आपण मॅथमॅटिक्स पाहत आहोत। आपला पाठीमागील जे काही एपिसोड झालेले आहेत ते सर्व एपिसोड तुम्ही सर्वप्रथम पाहून घ्या, सर्व लेक्चर्स पाहून घ्या, कारण पाठीमागील एक लेक्चर तुमचा बेस पूर्ण करत जाणार आहे, तुम्हाला मॅथमॅटिक्स शिकण्यासाठी एक क्लॅरिटी देणार आहेत। तर आता जे काही लेक्चर होणार आहे याचा पूर्ण बेस पाठीमागील 2-3 लेक्चर जे झालेले आहेत ते असणार आहेत। त्याच्यामुळं या जर जे कोणी हे लेक्चर डायरेक्ट पाहत आहेत त्यांच्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतात, लगेच अंडरस्टँडिंग त्यांना होणार नाही, किंवा ज्यांचे यापूर्वी थोडेफार कन्सेप्ट क्लिअर आहेत त्यांनी पाहिलं डायरेक्ट तरी चालेल, परंतु यापूर्वीचे सर्व लेक्चर सर्वांनी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला आत्ताचं लेक्चर आहे ते आणखीन त्याच्यामध्ये जास्त क्लॅरिटी येईल तुम्हाला। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा पाठीमागील एपिसोडमध्ये आपण काय झालं त्याचा एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू करूया। जे काही कोणकोणत्या टाईपचे प्रॉब्लेम्स असतात, रेशोच्या प्रॉपर्टी काय असतात, या सर्वांवरती आपलं बोलून झालेलं आहे। त्या प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी प्रूफसुद्धा केलेल्या आहेत, आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये काय केलेलं आपण त्याच्या बेसिक लेवलचे काय कोणते प्रॉब्लेम्स आहेत, आणि त्याच्यानंतर पाठीमागील लेक्चरमध्ये कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन्स असतात, GDमध्ये कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, आणि ते जे काही CGL असेल, MTS असेल, तर त्याचे सर्व प्रिव्हियस इयर्स जे काही पेपर आहेत त्याचे सर्व क्वेश्चन्स आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत, आणि आता आपण त्याच्या पुढे एक पॉईंट ठेवत आहोत। तर आपण या ठिकाणी काय करूया, पुढील प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन CGL 2022चा हा पाठीमागे जे काही 2022मध्ये पेपर झालेला आहे तर त्याच्यामधील हा क्वेश्चन्स आहे। हा क्वेश्चन काय सांगतोय बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 5/7 आहे। जर प्रत्येक संख्या 6 ने वाढवली तर गुणोत्तर काय होईल, 3/4 होईल। तर त्या संख्या कोणत्या? बघा पाठीमागे जी कन्सेप्ट पाहिलेली तीच कन्सेप्ट आहे, काही बदल नाही। आता याच्यामध्ये थोडासा बदल केला आहे, अगदी थोडासा बदल आहे, पण जरी बदल केलेला असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा आपण या ठिकाणी पाहूया। आता या ठिकाणी एक मेथड्स आपण जी आपण रेग्युलर प्रत्येक आजपर्यंत आपण जी एक रेग्युलर मेथड वापरलेली ती या ठिकाणी सर्वप्रथम पाहूया, आणि पुन्हा एक्झामच्या ओरिएंटेड तुम्हाला कोणती उपयोगी आहे की ज्याचं पर्पज आहे की आपलं एका मिनिटामध्ये तुम्हाला सॉल्व्ह झालं पाहिजे, तर ते या ठिकाणी पाहूया। या ठिकाणी पहा, एकदम सिंपल साधं, दोन संख्या आहेत, त्यांचं गुणोत्तर काय दिले, 5 असं काय दिले, 7 दिले, आणि त्यानंतर काय केलं त्यांनी, दोन्ही संख्या 6 ने वाढवलेल्या आहेत, बरोबर। ही जी संख्या आहे ती कितीने वाढवली, 6 ने। त्यानंतर ही पण संख्या आहे ती पण काय केली, 6 ने वाढवली। दोन्ही संख्या 6 ने वाढवल्यानंतर काय झाले, त्यांचं गुणोत्तर काय झाले, 3/4 होते, बरोबर। यानंतर त्यांचं गुणोत्तर काय होते, 3/4। तर त्या संख्या कोणत्या, मग 5/7 असणारी रेशो ही संख्या कोणती असं त्यांनी विचारलेले, किंवा 3/4 असणारा जी काही आहे संख्या ती कोणती आहे असं विचारलेले। तर या ठिकाणी पहा, रेग्युलर मेथड जे आपण आजपर्यंत वापरत आलेलो आहोत ते पाहूया। सपोज त्या दोन्ही संख्या x म्हणूया, म्हणजे ही संख्या कोणती 5x असेल, तर ही दुसरी संख्या काय असेल, 7x। तर या ठिकाणी पहा, रेशोला आपण कसं लिहू शकतो, A/B असेल तर त्याचं आपण कसं लिहितो, A/B। म्हणजेच या ठिकाणी बघा 5/7 असेल तर त्याला काय लिहू शकतो आपण, 5/7। पाठीमागील एपिसोडचा हा कन्सेप्ट आहे। तर पहा, ही तुम्हाला माहितीच असणारी कन्सेप्ट। तर आपण रेग्युलर आता सपोज ती संख्या काय करूया, 5x पहिली एक संख्या आहे असं मानूया, जी काही दुसरी संख्या आहे ती आपण काय करू, 7x आहे असं मानूया, बरोबर। पहिली संख्या 5x, दुसरी संख्या 7x। यानंतर काय झालं, दोन्ही संख्या 6 ने वाढवलेले आहेत, जसं कंडिशन आहे तसं या ठिकाणी लिहूया। पहिली संख्या 6 ने वाढवली, दुसरी संख्या काय केली, 6 ने वाढवलेली। यानंतर काय सांगितले, त्यांचा रेशो 3/4 होईल। 3/4 म्हणजेच काय, 3/4। त्यानंतर त्यांचा रेशो काय होईल, 3/4। हे सगळं झाल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तुम्ही, या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा। चार पंचे 20x अधिक 24 इक्वल टू 3/7 21x अधिक 18, बरोबर। 21x पलीकडे गेलं
21x वजा 20x इथं 24 वजा 18 किती आले? एक्सची किंमत एक्स इक्वल टू 18 आणि 6 किती? 24 बरोबर. एक्सची किंमत किती आली? 6. आता आपण मानलेल्या संख्या कोणत्या आहेत? हे पहिली आहे ती 5x. एक्सची किंमत किती आहे? 6. म्हणजेच नक्की ही व्हॅल्यू किती होईल? 5 गुणिले 6 इक्वल टू किती येईल? 30. पहिली संख्या ही काय? पहिली संख्या बरोबर. आता आपल्याला दुसरी संख्या काढायची. दुसरी संख्या आपण कशी काढणार आहोत? दुसरी संख्या कोणती आहे? दुसरी संख्या कोणती मानली आपण? 7x मानलेली. x म्हणजेच काय? 6 आहे. 7 गुणिले 6 किती येईल? 42. म्हणजे पहिली संख्या कोणती आहे? 30. दुसरी संख्या कोणती आहे? 42. ऑप्शन क्रमांक कोणता? ए. 30 आणि 42 हे उत्तर आहे. 4 ऑप्शन असतात. आपण या ठिकाणी बोर्डला म्हणजे आपल्याला जागा जाऊ नये जास्त म्हणून या ठिकाणी 2 ऑप्शन घेतलेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 30 आणि 42 त्या दोन संख्या आहेत. आता या ठिकाणी बघा 30 ही संख्या 5ची पट आहे 5 × 30. 42 ही संख्या 7ची पट आहे 7 × 42. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे जो काही रेशो असतो आणि त्यांच्यापासून बनलेली संख्या असेल ती त्यांची पट असते. हे तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही लेक्चर पाहिलेलं असेल त्यांना समजलेलं असेल. आता ही एक्झाम ओरिएंटेड एक्झामला गेल्यानंतर तुम्ही एवढं जर करत बसला तर कदाचित याच्यामध्ये एखादं समीकरण एखादं प्लस मायनस थोडंसं काय झालं तर कदाचित 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. आणि हे अगदी सोप्या लेवलमध्ये प्रॉब्लेम विचारलेले आहे त्याच्यामुळे हे सुद्धा 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह होईल. पण याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड लेवलला थोडंसं विचारलं तर ही तुम्हाला मेथड जास्त उपयोगी नाही. ही मेथड वापरायची आहे की नाही ही मेथड तुम्ही 100% वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. याच्यावरती भरपूर मोठं प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला. परंतु अजून एक मेथड सांगतो तुम्हाला, अजून 2 मेथड सांगणार आहे मी तुम्हाला ज्या ओव्हरऑल असतील. अजून एक मेथड सांगायची आहे. ती मेथड कधी वापरायची? अजून एक दुसरी मेथड आहे ती पूर्णपणे ओव्हरऑल संपूर्ण रेशोमध्ये. ते तुम्हाला कालच्या एपिसोडमध्ये पण एकदा सांगितलेलं आहे आणि आत्ता पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. तर पहा या लेवलचे या पद्धतीने जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. परंतु तुम्हाला वेळ लागला तर ते उपयोगाचं ठरणार नाही. तर आपण काय करूया आता हाच प्रॉब्लेम आणखीन कसा सॉल्व्ह करायचा पाहूया. आता मला सांगा सपोज आता हा प्रॉब्लेम पाहण्यापूर्वी आपण एक थोराटिकल एक कंटेंट पाहूया. सपोज आता हा राजू आहे, हा कोण आहे? सचिन बरोबर. सचिनचं जे वय आहे सपोज राजूचं वय आज किती आहे? 25 वर्ष. सपोज सचिनचं वय किती आहे आज? 30 वर्ष बरोबर. साधारणपणे ते काय झालेले आहेत 10 वर्षांनी हे दोघं मित्र आहेत आणि 10 वर्षांनी काय झालं एकदा एकत्र भेटले. किती वर्षांनी भेटले? 10 वर्षांनी. ज्यावेळी ते 10 वर्षानंतर एकत्र भेटले त्यावेळी त्या दोघांची आज जे वय आहे त्यांचं ही काय दोन्ही आजची वय आहे त्यांची. आजचे वय राजूचं आजचं वय 25 वर्ष आहे, सचिनचं आजचं वय 30 वर्ष आहेत. सपोज 10 वर्षानंतर ते दोघं एकमेकांना भेटलेले आहेत आणि त्यावेळी दोघांनी एकमेकांचं वय जाणून घेतलेलं आहे. पण 10 वर्षानंतर काय झालं +10 झालं. हे आज 25 वर्ष राजूचं वय असेल तर 10 वर्षानंतर राजूचं वय किती आहे? 35 वर्ष. 35 वर्ष. सचिनचं आज 30 वय आहे तर 10 वर्षानंतर सचिनचं वय किती असणार आहे? 40 वर्ष +10 बरोबर. आता याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट तुम्हाला दिसेल. आज या दोघांच्या वयामध्ये डिफरन्स किती आहे? आज विचार केला याचं 30 वर्ष आणि याचं 25 वर्ष गॅप किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा आहे. 5 वर्ष. 10 वर्षानंतर तुम्ही या दोघांचं वय पाहिलेलं आहे तर 10 वर्षानंतर या दोघांमध्ये गॅप किती दिसतो तुम्हाला? हे 35 आणि हे 40 म्हणजे गॅप किती वर्षाचा आहे? 5 वर्षांचा आहे.
बरोबर. हे जर तुम्हाला समजत असेल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला आहे. कसं ते तुम्हाला सांगतो. आज या दोघांचं सपोज आता या ठिकाणी काय सांगितलं, दोन संख्या दिलेल्या आहेत, दोन संख्यांचं गुणोत्तर दिलेले आहे या ठिकाणी. त्यानंतर त्याच दोन संख्यांमध्ये विद्यार्थी मित्रांनो लाईट गेलेली त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. तर आता आपण कंटिन्यू करूया. या ठिकाणी पहा, तुम्हाला हीच कन्सेप्ट समजलेली असेल. बरोबर. आता 25 वर्ष, 30 वर्ष, 10 वर्षांनी 35 वर्ष, 40 वर्ष, आज 5 वर्षाचा गॅप, 10 वर्षानंतर सुद्धा काही 5 वर्षाचा गॅप आहे. आता हे झालं डायरेक्ट व्हॅल्यूचं आणि हे काय झालं त्याचंच रेशो फॉर्मॅट आहे. बरोबर. जसं 25 वर्ष 30 वर्षामध्ये 10 वाढवले मी, तसं 5 आणि 7 या गुणोत्तरामध्ये मी काय केलेले 6 वाढवलेले आहेत. त्याच्यानंतर 35 आणि 40 वर्ष झालं, तसंच या ठिकाणी रेशो किती झाला 3:4 झाला आणि दोन्हीच्या वेळी काय झाले डिफरन्स काय सेम आहे. आता या कंडिशनला पाहूया आपण. जर संख्या वाढवली तर डिफरन्स सेम आहे का ही या ठिकाणी पाहूया. हा डिफरन्स किती 2 चा डिफरन्स आहे. हा डिफरन्स किती 1 चा डिफरन्स आहे. पण आपल्याला या कन्सेप्ट वरून काय माहिती आपल्याला की डिफरन्स तर सेम असतो. एक सेम संख्या ऍड केल्यानंतर, सेम वर्ष ऍड केल्यानंतर, जसं वयवारी आहे जे वयाचा कन्सेप्ट आहे ना तोच हा कन्सेप्ट आहे. बरोबर. मग आपण काय करूया, या ठिकाणी डिफरन्स सेम करायचा आहे. आता सपोज याच्यामध्ये 2 चा डिफरन्स आहे, याच्यामध्ये 1 चा डिफरन्स आहे. मग या 1 ला 2 करायचं आपल्याला, म्हणजे डिफरन्स काय होईल सेम होईल. आता या ठिकाणी काय करूया, हा डिफरन्स सेम होण्यासाठी काय करायचंय, याला काय करायचंय मल्टिप्लाय 2 ने करा, याला 2 ने मल्टिप्लाय. थोडक्यात काय केलेलं आपण 3/4 आहे. 3/4 म्हणजे काय 3/4. या दोघांमधला डिफरन्स किती आहे 1 चा. बरोबर. या 1 ला काय करायचं आपल्याला 2 झाला पाहिजे तो, मग 2 ने काय केलं मल्टिप्लाय केलं. याला पण काय करूया मग 2 ने मल्टिप्लाय करूया, याला पण काय करूया 2 ने मल्टिप्लाय करूया. काय येईल 3 दुने 6, 4 दुने 8. बरोबर. 3 दुने 6 आणि 4 दुने 8. आता या दोघांमध्ये डिफरन्स किती येईल 2 चा आहे. आता हा रेशो कसा झाला, कोणत्या फॉर्मॅट मध्ये मांडू शकतो आपण. 5 7 6 ने वाढवले, +6 +6 6 8. बरोबर. 5 आणि 6 या दोघांमध्ये फरक कितीचा आहे 1 चा. म्हणजे 1 रेशो किंवा 1 युनिट, 1 रेशोची व्हॅल्यू किती आहे, ऍक्च्युअल फरक किती आहे 6 चा. जसं 25 पासून 35 पर्यंत गेलं तर 10 चा फरक होतो. बरोबर. 5 पासून 6 पर्यंत गेलो तो रेशो का निर्माण झाला, कारण याच्यामध्ये 6 आपण ऍड केलेले आहेत. पण ऍक्च्युअली या रेशो मध्ये फरक किती आहे 1 रेशोचा फरक आहे. मग एका रेशोची किंमत किती 6. 5 पासून आपण 6 पर्यंत गेलो म्हणजे त्यामध्ये 1 रेशोचा फरक आहे, पण 1 रेशोची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. जसं 25 पासून 35 पर्यंत गेलो तर किंमत किती मध्ये गॅप कितीच आहे 10 वर्षाचा. सपोज आपण 25 आणि 35 ह्या दोघांचा रेशो घेतला, 25 आणि 35 ह्या दोघांचा रेशो घेतला, 5 1 5 5 7 35. बरोबर. या दोघांमध्ये गॅप जो निर्माण झालाय हा गॅप हा कशामुळे झालेला आहे, या 10 वर्षामुळे झालेला आहे. तसं 5 आणि 6 मध्ये गॅप 1 चा का झालेला आहे, कारण याच्यामध्ये 6 वाढवलेले आहेत त्याच्यामुळे. बरोबर. म्हणजे 1 रेशो काय 1 रेशोची किंमत किती आली 6. तर या ठिकाणी जी काही संख्या आहेत त्यांचा मूळ रेशो किती आहे 5 किती आहे 7. 5 किती आहे 7. तर 1 रेशोची किंमत किती 6 5 7 30. 1 रेशोची किंमत किती आहे 6 7 7 42. म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या आहेत 30 आणि 42. त्या दोन संख्या कोणत्या आहेत 30 आणि 42. विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी मेथड आहे ओव्हरऑल प्रत्येक आता तुम्ही जर कुठेही लेक्चर्स केले तर त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं तुम्हाला
की गणित थोडं बदललं की त्याचा टाईप बदलला, टाईप बदललं की लगेच सूत्र बदललं, त्याचे मेथड्स बदलल्या. हे तुम्हाला एवढं का सांगण्यात आलेलं आहे? पहिलं समीकरण सांगितलं तुम्हाला, दुसरी गोष्ट तुम्हाला ही मेथड अगदी चांगल्या प्रकारे समजून सांगितलेली. आता तिसरी मेथड, याच्यावरतीच आपलं वर्किंग करायचं आहे. आता पहा, हा एक प्रॉब्लेम आता पाहिलेला आहे. ही मेथड कधी वापरणार आहात तुम्ही? ज्यावेळी सेम संख्या असतील तर. ही कंडिशन काय? सेम संख्यांची कंडिशन आहे. पण आपण यानंतर काय करणार आहोत? एक ओव्हरऑल मेथड व्यवस्थितपणे पाहिजे. प्रॉब्लेम्समध्ये चेंज झाला तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं जाईल की टाईप चेंज झाला, आता सूत्र वेगळं वापरावं लागेल तुम्हाला. पण आपल्याला तसं करायचं नाही. ओव्हरऑल आता या ठिकाणी 6 वाढली तर या ठिकाणी 7 वाढली असते तर ही मेथड तुम्हाला लागू होणार नाही. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही संख्या सेम वाढल्या किंवा दोन्ही संख्या वेगवेगळ्या वाढल्या तर तुम्हाला मेथड कोणती वापरायची, याचा एक आपण प्रॉब्लेम्स घेऊया. आणि ती लाईफ टाईम प्रत्येक जोपर्यंत रेशिओ चॅप्टर संपत नाही तोपर्यंत तीच एक मेथड तुम्हाला वापरायची. हे तुम्हाला का सांगितलं? जर तुमच्या मेथड जर हे लक्षात राहिली तर अगदी मिली सेकंदामध्ये तुमचं 2 ते 3 सेकंदामध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. हे सांगण्यासाठी भरपूर वेळ लागला. तुम्ही डायरेक्ट रेशिओ घेतले असते, सेम केलं असतं, एक युनिटची व्हॅल्यू काढली असती, डायरेक्ट याच्यामध्ये काय मल्टिप्लिकेशन केलं असतं तुम्ही. आता एक पुढचा प्रॉब्लेम पाहूया. त्याच्यामध्ये त्रुटी याच्यातल्या या ठिकाणी काय, दोन्ही ठिकाणी 6 वाढले. आता दोन्ही ठिकाणी वेगवेगळं जर वाढलं असतं तर काय करावं लागलं असतं? ही मेथड लागू होत आहे की नाही ते आपण पुढील एका प्रॉब्लेम मध्ये पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, सीजीएल 2022 मधील हा प्रश्न आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, सीजीएल 2022 हा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय सांगितले? दोन संख्यांचं गुणोत्तर सांगितले, 2:3 आहे. जर पहिली संख्या 5 ने कमी केली आणि दुसरी संख्या 6 ने वाढवली तर 5:12 हे गुणोत्तर होत आहे. तर त्या दोन्ही संख्येत 8 मिळवले तर गुणोत्तर किती होईल? आता या ठिकाणी एक सिंपल फॉर्मॅट वापरायचा आहे आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन कंडिशन असते. तर आपण दिलेल्या संख्यांचं गुणोत्तर पाहूया. या ठिकाणी 2:3. ही पहिली संख्या आहे, ही दुसरी संख्या आहे. काय केलं? हे गुणोत्तर घेतलेलं आहे आणि पहिली संख्या आहे ती 5 ने कमी केली. काय केली? -5 केली, 5 ने कमी केली. आणि दुसरी संख्या आहे ती 6 ने वाढवली. ही संख्या काय केली? +8 केली. दुसरी संख्या काय केली? 8 ने वाढवली. आणि त्यानंतर काय झालंय? दुसरी संख्या 6 ने वाढवलेली. असं केल्यानंतर त्याचं गुणोत्तर किती झाले? 5 किती झाले? 12. आणि त्यानंतर त्या दोन्ही संख्येत 8 मिळवलं तर गुणोत्तर किती होईल? आता या ठिकाणी पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन एक मेथड्स असते. ही जी मेथड चालणार आहे, पाठीमागील प्रॉब्लेम्समध्ये काय केलं? इथेही 6 वाढवले, इथेही 6 वाढवले आणि नंतर सोल्युशन तयार केलं. पण आता तीच मेथड या ठिकाणी वापरता येणार नाही. ही एक ओव्हरऑल मेथड असणार आहे जी आपल्याला संपूर्ण रेशोमध्ये वापरायची आहे. तर या ठिकाणी पाहूया. यामध्ये काय करायचं? हे काय दिलेले आहेत? 2 रेशो आहेत. हे काय दिलेले आहेत? 2 रेशो आहेत. या दोन्ही रेशोंची काय करा तुम्ही? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 12 दुने किती? 24. 5 त्रिक किती? 15. ह्या रेशोंची काय करा? वजाबाकी करा. किती येईल? 9 भाग किंवा 9 रेशो, बरोबर, किंवा 9 युनिट म्हणा याला, बरोबर. आता यानंतर काय करा तुम्ही? या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. या दोघांचं काय करा? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 6 पंचे 30 आहे, 6 पंचे 30 आणि 12 पंचे 60, बरोबर. या ठिकाणी मायनस आणि परत काय केले? मायनस. ह्या दोघांची बेरीज घेतील, मायनस केलं तर मायनस मायनस आतमध्ये गेलं. 30 आणि 60 किती झालं? 90. आता या ठिकाणी 9 भाग किंवा 9 युनिट इक्वल टू काय येईल? 90. तर एकाची किंमत किती येईल? 10.
एकाची किंमत जर 10 असेल, एक रेशोची किंमत 10 असेल, तर त्या दोन संख्याचा पहिला रेशो किती दिला आहे? 2:3 दिला आहे. म्हणजेच याला इंटू 10 करा, याला काय करा, गुणिले काय करा, 10 करा. तर त्या दोन संख्या किती असतील? 20 आणि 30 असतील. आता काय सांगितलं आहे, या दोन्ही संख्यांमध्ये काय केलं आहे? 8 वाढवायचेत. आता +8 केलं मी या ठिकाणी, याच्यामध्ये पण काय केलं? +8 केलं. तर आता त्या दोन संख्या कोणत्या तयार होतील? 20 आणि 8 28, 30 आणि 8 38. आता या दोघांचा मला काय घ्यायचं आहे? रेशो घ्यायचा आहे. कट केला, 14 2 28, या ठिकाणी 2 92 18, 14 ॲज 19 हा त्यांचा काय असेल? रेशो असेल. विद्यार्थी मित्रांनो पहा, मेथड्समध्ये जर काय प्रॉब्लेम वाटत असेल, जर समजलेलं नसेल, तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. ही मेथड तुम्हाला समजलेली आहे की नाही हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, पुन्हा रिपीट केलं जाईल. आता या ठिकाणी पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी -60 बरोबर. आपण एकदा ही मेथड पुन्हा एकदा सांगतो. पाठीमागील प्रॉब्लेममध्ये काय झालेलं? 5 आणि 7 हा रेशो होता, +6 केलं, 3 आणि 4 रेशो झाला. दोघांमध्ये डिफरन्स म्हणजे 6 वाढवलेत, सेम संख्येने वाढवलेत. त्याच्यामुळे ह्या दोघांमधला फरक सेम आला पाहिजे, म्हणून काय केलं? दोघांना 2 ने मल्टिप्लाय केलं, फरक आला. आणि 3 आणि 4ला पण 2 ने मल्टिप्लाय केलं, सेम फरक निर्माण झाला. एक मेथड वापरली, 30 आणि 42 हे उत्तर आलेलं. आता हीच मेथड ओव्हरऑल प्रत्येक ठिकाणी वापरूया. आता हा जो प्रॉब्लेम आला आहे 30 आणि 42 उत्तरचं, ते या ठिकाणी पाहूया. याच्यामध्ये तुम्हाला आणखीन क्लॅरिटी होईल की ही मेथड आपण कशा प्रकारे वापरतोय. आता या ठिकाणी पहा, रेशो काय होता? 5 आणि 7. थोडंसं बोल. दोन संख्येचा रेशो किती आहे? 5 आणि 7. त्या दोन्ही संख्यांमध्ये काय केलं? +6 ॲड केलेलं आहे. याच्यात पण 6 ॲड केलं, याच्यात पण 6 ॲड केलं. आपण काय केलं? हे 6 मांडलं दोन्हीमध्ये, म्हणजे मध्ये मांडलेले. दोन्हीमध्ये काय केलं? 6 ॲड केले. त्यानंतर रेशो किती झाला? 3/4 बरोबर. आता या ठिकाणी हा पण रेशो आहे, हा पण रेशो आहे. ह्या दोन्ही रेशोंची काय करूया? वजाबाकी म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 5 चौक किती? या ठिकाणी पहा, बरं या ठिकाणी 5 गुणिले 4 किती येईल? 20. 7 गुणिले 3 किती येईल? 21. 20 वजा 21 वजा 1. पण रेशो हा मायनसमध्ये कधीच नसतो, हे ध्यानात ठेवा. किंवा तुम्ही डायरेक्ट मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा. 21 वजा 20, 1 मिनिट, 5 चौक 20, 7 त्रिक 21, 20 वजा 21. रेशो हा मायनसमध्ये कधीच नसतो. रेशोला या स्वरूपात मांडा तुम्ही, आणि याचाच अर्थ काय होईल? +1 होईल. हे तुम्हाला आणखीन नेक्स्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये सांगितलं जाईल. पण रेशो हा मायनसमध्ये कधीच नसतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता या ठिकाणी 1 युनिट रेशोमध्ये फरक काय आला? क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1 युनिटचा वर फरक आला. 1 युनिट इक्वल टू किती हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आता या ठिकाणी पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 6 गुणिले 4 24 वजा 6 त्रिक 18 बरोबर. 18 आणि 24 फरक कितीचा आहे? 6चा. म्हणजेच 1 युनिटची किंमत किती आली? 6. आता मूळ संख्या आहेत, म्हणजे ज्या पहिल्यांदा दोन संख्येचा रेशो किती दिलता? 5/7 दिलता. आता 5 रेशो आणि 7 रेशो म्हणजेच काय? तर 1 रेशोची किंमत 6 आहे, तर 5 रेशोची किंमत किती येईल? 5 गुणिले 6. म्हणजे ती संख्या किती येईल? पहिली 30 असेल. दुसरी संख्या किती? 1 युनिट किंवा 1 रेशो म्हणजेच किती? 6. तर ती संख्या दुसरी कोणती असेल? 7 गुणिले 6 किती असेल? 42. या प्रोसेसमध्ये जर तुम्हाला कोणता प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगायचं आहे. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटला तर पुन्हा ही मेथड घेतली जाईल. आता तुम्हाला एक्झाममध्ये गेल्यानंतर एनी टाईम असं डोक्यामध्ये कधी जाणारच नाही की
समान समान वाढलं, बरोबर, डायरेक्ट ही मेथड वापरा, समीकरण वापरा, सगळं हे गोष्टी डोक्यातून काढा. एनी टाईम रेशो म्हटलं तर ही मेथड वापरायची तुम्हाला एनी टाईम. हे तुम्हाला का सांगितलं मी एवढ्या वेळ, हे तरी का सांगितलं, बराच वेळ या प्रॉब्लेमसाठी आपला गेलेला आहे. आपण डायरेक्ट ती सुद्धा मेथड वापरली असती, पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम कोणता होतो हे मला आधी प्रूव्ह करायचं होतं. एक्झाममध्ये गेला तुम्हाला डायरेक्ट याच्यामध्ये जर व्हॅल्यू दोन्ही चेंज दिलेल्या असत्या आणि तुम्ही हीच मेथड वापरली असती तर तुमचं चलबिचल होणार, 1 मिनटं तिथं 5 मिनटं जाणार. तुम्ही ॲन्सर काढलं तर ते असलेले ॲन्सर तुम्ही बरोबर मेथडने ॲन्सर काढणार, पण तुमचं उत्तर आलेलं ऑप्शनमध्ये नसणार. तुम्ही चलबिचल होणार आणि त्याचाच इफेक्ट संपूर्ण त्या 1 तासाच्या क्लाउडवर होऊ शकतो. आणि त्या 1 तासामध्ये तो तुमचा क्लाउड जो असणार आहे 1 तासामध्ये कोणताही चुकीचा इफेक्ट होऊ नये म्हणून याच्यासाठी आपण जवळजवळ 15 ते 20 मिनटं घालवले आहेत आणि त्याच्यानंतर हे अगदी 5 मिनटामध्ये सॉल्व्ह करून दाखवलेले तुम्हाला. एकमेव त्याचं कारण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो काय करूया, आता ही 2च प्रॉब्लेम झालेले आहेत, आणखीन एक प्रॉब्लेम घेऊया आणि बऱ्यापैकी रेशोबद्दल जे सांगायचं आहे बेसिकमध्ये आपलं पूर्ण होत आहे. आणि काय करूया, उद्यापासून आमचे आपले थोडंसं फास्टमध्ये लेक्चर होईल, भरपूर प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये सुद्धा होतील. तर आता एक शेवटचा प्रॉब्लेम पाहूया या ठिकाणी. बघा पुढील क्वेश्चन, CHSL आहे 2022 म्हणजे मागच्या वेळी झालेली, तर त्याचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा, जर x ॲज y इक्वल टू 1:2 तर 2x अधिक 4y ॲज x अधिक 4y तर त्यांचा रेशो काय असेल असं विचारलेलं आहे. या ठिकाणी x ॲज y म्हणजेच आपण याला असं कसं लिहू शकतो, x/y. यालाच कसं लिहू शकतो आपण 1:2 म्हणजेच काय 1/2. याचा अर्थ काय होतो, एक्सच्या जागेवर 1 पुट करा, वायच्या जागेवर 2 लिहा. आता या ठिकाणी काय सांगितलं, 2x अधिक 4y डिवायडेड x अधिक 4y, बरोबर. आता या ठिकाणी जसं दिलेलं आहे तसं या ठिकाणी व्हॅल्यू लिहायची आहे. 2 गुणिले 1 अधिक 4 गुणिले किती 2, यानंतर 1 अधिक 4 गुणिले 2 अशी व्हॅल्यू पुट केली आपण. व्हॅल्यू पुट केल्यानंतर 2 अधिक 8 डिवायडेड बाय 1 अधिक 4 दुने 8, 8 आणि 2 10 आणि 8 आणि 1 9. याच रेशोला आपण कसं म्हणू शकतो 10 ॲज 10 9 आणि ऑप्शन ए. विद्यार्थी मित्रांनो बघा, आजही पाठीमागील एपिसोडमध्ये सुद्धा आपले 3च प्रॉब्लेम झालेले आहेत, पण विचार असा केला आहे त्याच्यामध्ये की अगदी एक्झामपर्यंत तुम्हाला ज्या वेगवेगळ्या मेथड्स भरपूर आहेत, प्रत्येक प्रॉब्लेम वाईज प्रत्येक टाईप वाईज तुम्हाला वेगवेगळ्या मेथड्स जी ट्रिक्स वापरली जाते, तर त्या ट्रिक्समुळे काय होतं, ट्रिक्स योग्य आहे पण कितपत योग्य आहे त्याचं कारण आहे प्रत्येक टाईप बदलला की त्याच्यामध्ये ट्रिक्स बदलते, बरोबर. आता पाठीमागील लेक्चरमध्ये +6 केलं, एक टाईप झाला, ट्रिक्स तयार झाली. दुसरं काय झालेलं आहे, दुसऱ्या संख्येमध्ये एकदा दोन्ही संख्या वेगवेगळ्या प्रकारे वाढल्यात, बरोबर. एकदा 6 वाढली, एकदा 8 वाढली, लगेच टाईप बदलला आणि त्याच्यामध्ये काय झालं, लगेच ट्रिक्स वेगळी तयार झाली. अशा असंख्य टाईप तयार होतात, असंख्य ट्रिक्स तयार होतात आणि एक्झाममध्ये एका तासामध्ये ह्याच गोष्टी आपल्याला प्रॉब्लेम करतात, कोणता टाईप कोणती ट्रिक्स. तर तेच आपल्याला या गणित शिकायचं म्हणजे काय, ह्या ट्रिक्स आहेत त्या मॅक्झिमम ट्रिक्स आहेत त्या साईडला ठेवायच्यात आणि एक ओव्हरऑल मेथड वापरायची. ती ओव्हरऑल मेथड तुम्हाला आत्ता या ठिकाणी सांगितलेली आहे. आपलं गणिताच्या बाबतीत जे कन्फ्युजन असतं ती कन्फ्युजन आपल्याला पहिल्यांदा दूर करायचं आहे. हे एकदा जर कन्फ्युजन तुमचं दूर झालेलं असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करणं तुम्हाला अगदी सोपं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूया आणि एक टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करा. त्या ठिकाणी वेळोवेळी आपल्याला अपडेट दिली जाते आणि चॅनलची लिंक सर्वांना प्रोव्हाइड करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला या चॅनलची टेलिग्राम लिंक दिलेली आहे. त्याचप्रमाणे या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चालू घडामोडी ज्या तुम्हाला GDसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत
त्यांचं करंट अफेअर आहे, तर ते तुम्ही सर्वांनी पाहायचं आहे. 6माही करंट अफेअर याच्यामध्ये असेल तर ते तुम्ही पाहून घ्या. डेली असेल तर डेली पण पाहून घ्या. जे काही तुम्हाला घेतलं जात आहे ते सर्व तुम्हाला इम्पॉर्टंट, तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये, तर ते सर्वांनी पाहायचं आहे. आणि तर तुम्ही त्याचीही लिंक सर्वांनी पाहून घ्या, सेंड करा सर्व मित्रांना. आणि आपण पुढील एपिसोड, पुढील काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सही घेऊया. आणि आज आपण या ठिकाणी थांबूया.